हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। राम मंडळी, कसे आहेत सगळेजण। तर आज मी तुमच्यासाठी माझा डेली रुटीन म्हणलं तरी सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत मी काय काय कामं करते तर त्याचा हा व्लॉग घेऊन आलेली आहे। तर सगळ्यात आधी उठल्यानंतर मी फ्रेश झाली। तर फ्रेश झाल्याच्यानंतर पाणी आलं तर पाणी वगैरे भरून घेतलेलं आणि आता इकडे पाईप वगैरे गुंडाळून ठेवत होते। आणि बघा आमच्या इकडे पाणी 4 दिवसाला 5 दिवसाला येतं, तर पाण्याची साठवण भरपूर करावं लागते। सोहम झोपला होता, मी म्हणलं चला चहा करून घ्यावा, कारण मी सकाळी 5 वाजता उठलेली। उठून चपात्या वगैरे केल्या होत्या, भाजी वगैरे करून दिली ती, चटणी वगैरे, सगळ्यांचे डब्बे गेलते। आता उरलेला स्वयंपाक करायचा होता। सगळ्यात आधी मी पाणी घेतलं। मी कधीही पाणी चहा पिण्याच्या आधी ग्लासभर पाणी पिऊन घेत असते। दुधावरची साय काढून डब्यामध्ये जमा केली आणि दूध घेऊन चहा गाळून घेतला। आता घरातल्यांचे डब्बे गेलते, आता घरात भाजी काय करावी म्हणून फ्रीज उघडलं, तोपर्यंत सोहम बघा दारामध्ये येऊन झोपला होता। तर मी भेंडी आणि भरलेल्या शिमला मिरचीची भाजी करणार होते। भेंडी संध्याकाळी करणार होते आणि हे थोडे मी चणे भिजू घातलेले चण्याची आणि कैरी टाकून चटणी बनवणार होते। आणि इकडे सोहमसाठी कुकर लावून घेत होते, त्याला सप्पक वरण पाहिजे होतं। तर कुकर लावून घेतलेला आहे मंडळी मी इकडे। आणि सोहम उठून आंघोळीला गेला होता, तोपर्यंत तर इकडं मी पूर्ण बेडरूम आवरायला घेतलेली, कारण आम्ही खाली सगळे बिछाणे वगैरे घालतो। बेडशीट मी आज धुवायला घेणार होती, कारण खूप दिवस झालं होतं। तर मी दर 2-3 दिवसाला बेडशीट चेंज करत असते। तर इकडं मी बेडशीट काढली, थोडीशी झटकली आणि आता दुसरी बेडशीट मी घालणार होते। सगळ्यांनी नेहमी 2-3 दिवसाला बेडशीट चेंज करणे गरजेचं असते, कारण आपण जास्त उठतो बसतो तर बेडशीट लवकर घाण होतात आणि अशा व्हाईट कलरच्या तर लवकर ओळखू येतं। डाग वगैरे पडलेली त्याच्यावर, लहान मुलं असेल तर मातीचे वगैरे पाय आणतात, तर चहाचे वगैरे डाग पडतात, कधी काय सांडतं, म्हणून मी जास्त करून अशाच बेडशीट वापरत असते। क्वचित कधी तर असते माझी बेडशीट पांढऱ्या कलरची। तर अशा प्रकारे पूर्ण बेडरूम आवरून झाली होती। तर आमची आई म्हणते कधी घरामध्ये पाडसं ठेवायचं नाही, उठलं की लगेच अंथरूण वगैरे गोळा करायचं आणि झाडून वगैरे लगेच घ्यायचं। तर मी व्यवस्थित, आणि मला चैनच नाही पडत जोपर्यंत मी बेडरूम व्यवस्थित क्लीन नाही करत। तर अशा प्रकारे सगळ्या उशा वगैरे मी जमा केल्या, कारण सोहम सगळा बिछाना अंगाखाली घेऊन झोपला होता आज। तर उशीचे कवर पण 2-3 मला घाण झालेले दिसले, तर कवर पण उशीचे लगेच मी काढून धुवायला घेणार होती। तर मोस्टली मी 8 दिवसाला सगळे कवर एकदा धुवतच असते, कारण आपण घरामध्ये जेवढी स्वच्छता राखतो तेवढे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब असतात, घर तेवढंच प्रसन्न असतं, किंवा घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो। तर अशा प्रकारे मी दर 2-3 दिवसाला मला वाटले की घाण झालेलं आहे तर मी लगेच घेते। तर सगळा बिछाना वगैरे काढून झालता, लगेच पारसं मी झाडून घेतलेलं। इकडं मी डाळीला आणि भाजीला फोडणी घालून आले होते। इकडं मस्त आपली डाळ उकळत होती आणि भाजी मस्त शिजत होती। एवढे भांडे घासायचे पडलेले, कलिंगड कापलं होतं, टरबूज सोहमान मी बसून खाल्लेलं होतं। तर अशा प्रकारे माझं घर पूर्ण आवरून दुपारी 12 वाजेपर्यंतची जेवढी कामं माझी आहेत तेवढी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। माझं सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंतचं पूर्ण डेली रुटीन तुमच्यावर शेअर केलेलं आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।